पत्रकार पोलीस समन्वयाचा सकारात्मक संदेश देण्यात आला असून यावेळी गंगापूर तालुक्यातील सर्व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। दर्पण दिन आणि मराठी पत्रकार दिनानिमित्त गंगापूर तालुक्यात मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करून पत्रकारितेच्या गौरवशाली परंपरेला सन्मानाने उजाळा देण्यात आला। भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघ गंगापूर यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमास तालुक्यातील पत्रकारांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली। गंगापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुमार सिंग राठोड यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम उत्साहात पार पडला। आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली। यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक राठोड यांनी पत्रकार आणि पोलीस प्रशासनातील परस्पर समन्वय, वस्तुनिष्ठ आणि जबाबदार बातमी लेखन, सामाजिक बांधिलकी आणि लोकशाहीत पत्रकारितेची निर्णायक भूमिका यावर प्रकाश टाकला। कार्यक्रमास विजय बनसोड, रमाकांत बनसोड, आयुब शेख, राजेंद्र सरोवर, अलीम चाऊस, बाळासाहेब वाघमारे, इब्राहिम शेख, लक्ष्मीकांत माघाडे, गिरीश गंगापूरकर, राजेंद्र जाधव, विशाल जोशी, सुनील झिंजुर्डे, गणेश मेस्माळे, अमर बाशवान, अमोल पारखे, अमोल आळंजकर, चंद्रकांत जाधव, अतुल रासकर, पोलीस कॉन्स्टेबल भागवत खाडे, द्वारकानाथ मनगडे, नागेबाबा पतसंस्थेचे नितीन गारुडे, दीपक दंडघवाळ, मोहन आवटे आदी पत्रकार आणि मान्यवर उपस्थित होते। उपस्थित सर्व पत्रकारांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मीकांत माघाडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन विशाल जोशी यांनी मानले। दर्पण दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमाने पत्रकारितेच्या मूल्यांना नवी ऊर्जा देत समाज हिताचा सकारात्मक आणि प्रेरणादायी संदेश दिला। पत्रकारिता हा आपल्या लोकशाहीचा, आपण सगळे नेहमी प्रत्येकाच्या तोंडातून उल्लेख असतो की पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि तो खरोखरच 3 स्तंभावरती आपली लोकशाही आहे। त्याच्यामध्ये चौथा मजबूत जो खंबा दिलेला आहे तो आपल्या लोकशाहीचा पत्रकारिता हा चौथा स्तंभ आहे। याबरोबरच पत्रकारितेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे, आता त्यांनी बाळशास्त्री जांभेकर जे आहेत आचार्य, त्यांची माहिती पटेल सरांनी सगळी बरीचशी सांगितली, त्यांचा जीवन इतिहास थोडक्यात सांगितला। मी आता त्याच्यामध्ये जात नाही, परंतु पत्रकारितेचं महत्त्व लोकशाहीला हे पहिल्यापासून म्हणजे सुरुवातीला इंग्रजांच्या राजकीय याच्यामध्ये कालामध्ये त्यांच्या विरोधात, स्वातंत्र्याच्या विरोधात जनमत एकवटणे, लोकांपर्यंत आपल्या स्वातंत्र्याची भावना पोहोचवणे आणि सगळ्यांना एकी करणे यासाठीचं पत्रकारिता सुरुवात झाली होती। त्याच्यानंतर आपली लोकशाही आहे, लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे। आणि समाजामध्ये जसं त्यांनी दर्पणकार, समाजाचा आरसा हे पत्रकार किंवा पत्रकारिता आहे। प्रत्येक न्यूजपेपरमध्ये चांगल्याही गोष्टी असतात, वाईटही गोष्टी असतात, प्रोत्साहन देणाऱ्या गोष्टी असतात आणि समाजामध्ये काही वाईट गोष्टी घडलेल्या आहेत त्याचा आरसा प्रत्येकाला दाखवण्याचं काम सुद्धा पत्रकारिता आणि करत असतात। तर त्याच्यामुळे पत्रकारितेला खूप मोलाचं स्थान आहे। माझं एक आवाहन सगळ्यांना, नेहमीच मी नवीन जॉईनिंग केलं तेव्हा पण केलं होतं, आताही सर्वांना आवाहन हेच राहील की सत्य जे आहे ते सत्य समाजासमोर आलं पाहिजे, सत्य समाजासमोर मांडलं गेलं पाहिजे। त्यामध्ये कुठल्याही हेतू किंवा गैरहेतू वगैरे हा नसावा, ॲक्च्युली तो तर नसतोच, परंतु तळागाळातील लोक जे आता पत्रकारितेमध्ये प्रिंट मीडिया पत्र तुमचे वाचणं फार बरेचसे कमी झालेलं आहे। मोबाईलवर पटकन सगळ्यांना ते पत्रकारिता, तुमचे पत्र जे आहेत, पुण्यनगरी आहे, पुढारी आहे किंवा सकाळ आहे, जेही आहे, ते सगळ्याचे एक ई पेपर पण निघतो। त्या ई पेपरमध्ये तुमच्या मोबाईलवर लगेचच ते मिळून जातात, वाचायला लागतात, पण तिथे सुद्धा लोकांना कंटाळा यायला लागतो मग आता यूट्यूब बरोबर त्यांची मागची बाजू जी आहे, पार्श्वभूमी आहे, ती व्यवस्थित जाणून घेणे आणि त्याच्यावर सखोल विचार करून त्याचं समाजाला ज्या पद्धतीनं आवश्यक आहे, समाजाला पोषक जी बातमी आहे त्या पद्धतीची बातमी समाजापर्यंत पोहोचली पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण कार्यरत राहिलं पाहिजे। तर यासाठी मी पुन्हा एकदा सर्व पत्रकार बंधूंना आजच्या दिवसाच्या शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द। प्रतिनिधी अमोल पारखे,
NTV न्यूज मराठी, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर.